नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 10 मिनिटांसाठीच असं काही रुटीन बघणार आहोत की जे प्रत्येक स्त्री फॉलो करू शकते. म्हणजे जर समजा एखादी मुलगी असेल जिचं वय 15-16 असेल, ती स्कूलमध्ये जात असेल आणि तिला पिरियड्स नुकते सुरू झाले असतील, किंवा जी स्त्री असेल जिचं वय आता 25 असेल, 26 असेल, जिला पीसीओडी होत असेल, पीसीओएस पासून ती सफर होत असेल, ती सुद्धा हा व्हिडिओ करू शकते. किंवा त्याही पुढे जाऊन मोनोपॉज फेज मध्ये असलेल्या स्त्रिया सुद्धा हे सगळे व्यायाम प्रकार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतात. तुमच्या दिवसभरीच्या थकाथकीच्या जीवनामध्ये तुम्हाला जर व्यायाम करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त स्वतःसाठी 10 मिनिटं काढा आणि हा व्यायाम नक्की करा. तुम्हाला हे व्यायाम प्रकार करून दिवसभर अगदी एनर्जेटिक फील होईल, जेणेकरून तुम्ही जे काही काम करत असाल त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला छान असा उत्साह मिळेल, आळसही येणार नाही आणि अगदी फ्रेश सुद्धा वाटेल. चला तर मग वाट कसली बघताय, योगाभ्यासाला आपण सुरुवात करूयात. हा योगाभ्यास रोज तुम्ही माझ्या बरोबरीने करायचा आहे. मोबाईल आपल्या समोर ठेवायचा आणि माझ्या सोबत मी जसा सांगते त्याप्रमाणे माझ्या बरोबरीने योगाभ्यास हा करत राहायचे. तुम्ही आता जमिनीवरती बसला आहात, साधी मांडी घालून तुमची कंबर, पाठ, मान अगदी सरळ आहे आणि आपण सगळ्यात पहिले करतोय मानेचे सूक्ष्म व्यायाम. श्वास घेत हळुवारपणे मान पुढे आणि मागे आपल्याला करायची. श्वासाकडे लक्ष देत अगदी हळुवारपणे श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. पुन्हा घ्या, सोडा. घ्या श्वास, सोडून. पुन्हा घ्या, सोडून देत मान सेंटरला. आता कान आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे टच करायचे. 1 2 3 4 5 6. ओके, मान सेंटरला घ्या. त्यानंतर करायचं शोल्डर रोटेशन. श्वास घेत अगदी शोल्डर वरती उचलायचे, पुन्हा मागे घेऊन जायचे. करूया स्टार्ट. 1 2 3 4 5. अपोजिट साइड, शोल्डर मागून पुढे. 1 2 3 4 5. ओके, यानंतर दोन्ही हात घ्यायचे, एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे. हात जे ते आपल्याला तळवे जे ते आपल्या डोक्यावरती ठेवायचं. श्वास घेत हात पूर्ण वर घेऊन जायचे, शिराला वरती खेचायचं. 1 2 3 4 5. शरीर पूर्ण वर खेचा. 6. दोन्ही हात असेच एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे. श्वास घेत कमरेतून मागे वाकायचं, सोडून देत पुन्हा हात जमिनीवरती टेकवायचे. कसं करायचं मी तुम्हाला साईड व्ह्यूने पुन्हा एकदा दाखवते. ठेवलेत जमिनीवरती, श्वास घेतोय, सोडून द्यायचा. करूयात, स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचं, हात खाली घ्यायचे. यानंतर पुढचा एक्सरसाइज करायचा आपल्याला. पुढच्या एक्सरसाइज साठी उजवा हात जो आहे तो आपल्याला मॅट वरती ठेवून घ्यायचा, डावा हात घ्यायचा, उजवीकडे घेऊन जायचा आणि उजवा हात एल्बो मध्ये बेंड करायचा. 1. पुन्हा सेंटरला यायचं, अपोजिट साइडला जा. 2. सेंटरला श्वास घ्या, सोडून देत. 1. घ्या श्वास. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचे. त्यानंतर पुढच्या एक्सरसाइज साठी दोन्ही हात घ्यायचे, शोल्डर वरती ठेवायचे. श्वासाबरोबरीने शोल्डर रोटेशन करायचे. आपण लागोपाठ करतोय व्यायाम, कारण आपण 10 मिनिटांमध्ये पूर्ण दिवसभर आपल्याला फ्रेश वाटावं यासाठी व्यायाम प्रकार करतोय. त्यामुळे शरीरामध्ये खूप एनर्जी क्रिएट होणं आपल्याला गरजेचं. आता अपोजिट साइडला करूया. त्यामुळे आपण फास्ट मध्ये अगदी व्यायाम प्रकार करणार आहे, जास्त आपण थांबणार नाहीये. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. घ्या, सोडा, घ्या, सोडा. यानंतर आता एल्बो जे आहे ते आपल्याला छताच्या दिशेने वरती घेऊन जायचे. श्वास घेत सोडून द्यायचा. घ्या श्वास, सोडा. 2. पुन्हा घ्या. 3. घ्या. 4. घ्या. 5. घ्या. 6. रिलॅक्स करायचंय.
नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला करायचं आहे क्लॅपिंग. आपल्याला टाळ्या वाजवायच्या जेणेकरून आपल्या हाताचे जे पूर्ण ॲक्युप्रेशर पॉइंट जे ते आपल्याला ऑन होतील. दोन्ही हात घ्यायचे, एकमेकांवरती टाळ्या वाजवायच्या. आपण गणपतीच्या आरतीत वाजवतो त्या प्रकारे अशा नाही, पूर्ण हात एकमेकांवरती आपल्याला प्रेस करायचे. स्टार्ट करूया. 10 टाळ्या वाजवायच्या. 1 2 3 4 5. आता आपण असंच टर्न व्हायचं, उजवीकडे यायचं आणि त्या बाजूला 10 टाळ्या वाजवायच्या. करा स्टार्ट. 1 आता यायचं लेफ्ट साइडला. करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचं हळूवारपणे. आता हात खाली घ्यायचे. नेक्स्ट आपल्याला करायचंय बटरफ्लाय पोज. त्यासाठी दोन्ही पायांची नमस्कार स्थिती करून घ्यायची. दोन्ही हातांनी पायांना पकडायचं आणि बटरफ्लाय पोज करायचे. पाय वरती खाली, वरती खाली, पूर्ण 1 मिनिटापर्यंत फास्ट मध्ये आपल्याला पायांना फिरवायचं. वर खाली. जितकं तुम्ही या स्थितीमध्ये फास्ट मध्ये करा तितका छान रिझल्ट तुम्हाला मिळेल. हे जे आसन आहे ते आपण कोणीही करू शकतात. म्हणजे प्रेग्नेन्सी जे मधली लेडीज असेल ती सुद्धा हे व्यायाम प्रकार करू शकते. कारण की या व्यायाम प्रकारामध्ये आपल्या मांड्यांची लवचिकता वाढते, जेणेकरून त्या प्रेग्नेन्सी लेडीजला सुद्धा इझिली डिलिव्हर होण्यासाठी ते मदत करतात. फास्ट मध्ये करत राहूयात. ह्या श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. पीसीओडी असेल, पीसीओएस असेल किंवा हिवे ब्लिडिंग होत असेल, या सगळ्यांसाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. फास्ट मध्ये करतोय. रिलॅक्स करूयात. हळूवारपणे थांबून घ्यायचे. नेक्स्ट आसन करण्यासाठी आपण दोन्ही हातांनी पायांना पकडायचे. अगदी ताड बसलोय आपण. श्वास घेतोय, सोडून देत एल्बो बेंड करायचे, कमरेतून पुढे वाकायचे आणि इथे आपल्याला होल्ड करायचं. साइड व्ह्यूने तुम्हाला एकदा करून दाखवते जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित सांगते. हातांनी पायाला पकडले आणि कमरेतून अलगद पुढे होल्ड करते. या सर्वांमध्ये मी माझी पाठ रोल केलेली नाहीये, मानही अगदी सरळ आहे आणि होल्ड करते. हे आसन तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला जाणवेल की पोटावरती किती ताण येतोय, मांड्यांवरती ताण येतोय. संत श्वसन करा. श्वास घ्या, सोडून द्यायचा, घ्यायचा, सोडून द्यायचा. संत श्वसन. हळूवारपणे श्वास घेत आपण सरळ होऊयात आणि अलगद दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ करून घ्या. नेक्स्ट आसनासाठी आपल्याला यायचे वज्रासनामध्ये. तर वज्रासनात येऊयात. वज्रासनामध्ये थांबत आपल्याला करायचे मंडूकासन. त्यासाठी आपण दोन्ही हात घ्यायचे, हातांची मूठ बंद करून घ्यायची, अंगठेमध्ये घ्यायचे, चारही बोट त्यावरती ठेवायचे. आपल्या नाभिस्थानाच्या म्हणजे बेंबीच्या बाजूला दोन्ही हात आपल्याला ठेवून घ्यायचे. म्हणजेच आपले जिथे ओव्हरीज आहे त्या दोन्ही ओव्हरीज वरती आपल्याला हे हात ठेवायचे. ताठ बसायचं आणि हळूवारपणे हातांना पुढे प्रेस करत आपण कमरेतून पुढे वाकायचं आणि या स्थितीमध्ये आपण होल्ड करायचं. संत श्वसन. या स्थितीमध्ये आपण आपल्या पोटावरती एक्सटर्नल प्रेशर देतो, जेणेकरून आपल्या पिरियड्सच्या रिलेटेड जे काही हेल्थ प्रॉब्लेम असतील तर ते इझिली सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला मदत होते. किंवा पिरियड्सच्या जर 4थ्या दिवशी असेल त्या दिवशी जर आपण ही आसन स्थिती केली तर यामध्ये आपल्या जर साचलेलं ब्लड असेल ते बाहेर निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होते. हळूवारपणे श्वास घेत अलगद वरती या आणि आसन स्थिती सोडून द्या. फास्ट मध्ये आपल्याला जर मॉर्निंग रुटीन कंप्लीट करायचं असेल तर एवढ्या व्यायाम प्रकारांवरती आज आपण थांबूयात. आणि यानंतर पुढच्या 2 मिनिटांसाठी फक्त दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करायची. मान, पाठ, कंबर सरळ ठेवायची. डोळे बंद करून घ्यायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास घेताना भरपूर आपल्याला जी हवा आहे ती आपल्या शरीरामध्ये घ्यायची. त्याबरोबर प्रत्येक वेळेस श्वास घेताना आपल्याला पोट बाहेर आणायचे आणि श्वास सोडून देत पोट आतमध्ये घ्यायचं आणि श्वास नाकाच्या बाहेर आणायचा आहे. पुढच्या 2 मिनिटांसाठी आपण असेच बसून राहणार आहोत. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, पुन्हा श्वास घ्या, सोडून द्या. पूर्ण शांतता आपल्याला शरीरामध्ये जाणवायची. आपण जो काही व्यायाम प्रकार केलाय त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी क्रिएट झाली.
तिला अगदी शांत करून घ्यायचं आणि आपल्या पुढच्या दिवसभराच्या पूर्ण रुटीनसाठी आपण स्वतःला तयार करायचं. हळुवारपणे दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करून घ्यायचं. हात डोळ्यांवरती, संपूर्ण चेहऱ्यावरती हात फिरवत हळुवारपणे डोळे उघडायचे. चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सकाळी झोपेतून उठल्यानंतर सकाळच्या 10 मिनिटांचं बेस्ट मॉर्निंग रुटीन जे तुम्ही आपल्या मॅट वरती बसल्या बसल्या किंवा तुमच्या गादीवरती बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून हे सगळं रुटीन तुमचं एकदा पूर्ण झालं की त्यानंतरच तुम्ही जागेवरून उठा आणि तुमच्या दिवसभराला सुरुवात करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस. तोपर्यंत आनंदी राहा आणि खुश राहा. धन्यवाद.